तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपराळा फाट्यावरील तुळजाई व चिखली फाटा येथील तुळजाई बायोडिझेल पंपाबाबत कथित अवैध विक्री, कागदपत्रे व परवानग्यांवरील आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर MDP अर्थात मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। बुलढाणा तहसीलदारांनी थेट उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व सकारात्मक चर्चा करून आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली। MDPचे विदर्भ अध्यक्ष मोहम्मद हसन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आमरण उपोषणाचा हा चौथा दिवस होता। या आंदोलनादरम्यान आझाद हिंद शेतकरी संघटनेने देखील जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती। या उपोषण भेटीदरम्यान समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण, युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण, इंतजार हुसेन, पत्रकार शेख नदीम, पत्रकार असलम भाई, सहकारी पत्रकार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, खामगाव। मोहम्मद खान हसन इनामदार आणि रिजवान खान शफीउल्ला खान खामगाव तालुक्यातील दोन उपोषणकर्ते त्यांच्या एका मागणीसाठी बसलेले होते। त्यांची अशी मागणी होती, बायोडिझेल कायमस्वरूपी बंद करण्याच्या संदर्भात त्यांच्या तिकडे जे काही बायोडिझेलचा पेट्रोल पंप सुरू आहे तो बंद करण्याच्या अनुषंगाने 4 दिवसापासून हे दोन उपोषणकर्ते बसलेले होते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे यांची काय मागणी आहे ते नेमकं भेटून या आणि उपोषण सोडवा या अशा प्रकारचे आदेश त्यांनी मला दिले। त्या अनुषंगाने मी उपोषणकर्त्यांना विनंती केली असता सदर बायोडिझेल पेट्रोल पंप बंद करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत। त्यामुळे सोबतच त्यांच्यासोबत एक सभा लावण्याची सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे। या दोन्ही यांच्या मागण्या मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे ठेवतो। त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या दोन्ही उपोषणकर्त्यांनी आज उपोषण सोडलेले आहे। धन्यवाद। मोहम्मद खान हसन इनामदार आणि रिजवान खान शफीउल्ला खान खामगाव तालुक्यातील दोन उपोषणकर्ते त्यांच्या एका मागणीसाठी बसलेले होते। त्यांची अशी मागणी होती, कायमस्वरूपी बंद करण्याच्या संदर्भात त्यांच्या तिकडे जे काही बायोडिझेलचा पेट्रोल पंप सुरू आहे तो बंद करण्याच्या अनुषंगाने 4 दिवसापासून हे दोन उपोषणकर्ते बसलेले होते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे यांची काय मागणी आहे ते नेमकी भेटून या आणि उपोषण सोडवा या अशा प्रकारचे आदेश त्यांनी मला दिले। त्या अनुषंगाने मी उपोषणकर्त्यांना विनंती केली असता सदर बायोडिझेल पेट्रोल पंप बंद करण्यासाठी आम्ही बसलेलो आहोत। त्यामुळे सोबतच त्यांच्यासोबत एक सभा लावण्याची सुद्धा त्यांनी विनंती केलेली आहे। या दोन्ही त्यांच्या मागण्यांनी माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे ठेवतो। त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन